सोन्याचं कण दिलं जाईल आणि गावागावात तर्रीवान जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकावरती पहारा करायला लागली. एखादा जनावर फुसफुस करायचं की त्याच्या चापाने शेत मारायला लागली, त्याचा मुसका व्हायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि पोरींनी शेपटी दाखवायला मासाळांकडे घेऊन यायला लागली. सोन्याचं कण मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक जनावरांपासून स्वराज्याचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदी आणि आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30 चा प्रहर होतो. लाल माल संत शास्त्र निर्दिष्ट झाले. अचानक बाहेर 5 पोरांचा हलका ऐकू आला. तसा पारेकरी धावत धावत पुढे झाला. 5 तरुणीवान पोर एका पोराच्या खांद्यावर भरमोठं काम करायचं झोड. पहारेकरांनी विचार काय ना तसे कर्मवान पोरला 7 दिवशी पुढे झालं. मासे भेटायचं कारण